मी भूषण गंगाधरराव वानखडे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर याचा विद्यार्थी। आज मी आणि माझे मित्र वांगी या पिकावरील रोग, कीटके व त्याच्या नियंत्रणाबद्दल आपल्याला माहिती देणार आहे। तर वांग्यावरील कीटक पुढील प्रमाणे: फ्रूट अँड शूट बोरर, ॲफिड्स, जॅसिड्स, व्हाईट फ्लाय, हड्डा बिटल आणि थ्रिप्स। शूट आणि फ्रूट बोरर म्हणजे फळ व डोंगर पोखरणारी अळी। ही अळी पहिले फळांच्या आत शिरते व आतून डोंगर व फळे पोखर करतात आणि त्यामुळे जे आहे फळं आपली सडतात। फळ व डोंगर पोखरणारी अळी यावरील नियंत्रण: संक्रमित भाग काढून नष्ट करणे, नंतर फेरोमोन ट्रॅप लावणे 10 ते 12 प्रति एकर आणि सायपरमेथ्रिन फवारावे। ॲफिड म्हणजेच मावा। याचे लक्षणे: गटाचे पाने व कोवळ्या भागांचा रस सुटतात आणि काळपट बुरशी पानावर दिसून पडते। ॲफिड म्हणजेच मावा या कीटकाच्या नियंत्रणासाठी आपण निंबोडी अर्क, मोनोक्रोटोबॉस हे फवारू शकतो आणि येलो टिकटॅप सुद्धा आपण आपल्या शेतीमध्ये लावू शकतो। जॅसिड म्हणजे हळद्या माशी। याची लक्षणे पुढील प्रमाणे: पाने वाळणे, जांभळट पडणे किंवा पाने कोरडे पडणे। जॅसिड या किड्यांवरील नियंत्रण पुढील प्रमाणे: त्यासाठी आपण इमिडाक्लोप्रिड आणि डायमेथोड याची स्प्रेइंग करणार आणि पिकांचे निरीक्षण हे नियमितपणे करणार। हड्डा बिटल म्हणजे मांजरी अळी। त्याची लक्षणे: पाने जाळ होतात आणि फक्त शिरा राहतात। हड्डा बिटल मांजरी अळी यावरील नियंत्रणे: स्पिनोसॅट फवारणी, अळी व प्रौढ गोळा करून नष्ट करणे। धन्यवाद शेतकरी बंधू। जय जवान जय किसान। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील पिकासोबत आणि त्याच्यावरील रोगासोबत। धन्यवाद।